कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये या हेतूने शासन व प्रशासनाने लॉकडाऊन लावून सामाजिक अंतर राखण्याचा नियम सक्तीने लागू केल्याने कुणालाही घराबाहेर पडणे शक्य नव्हते। त्यामुळे रोज मजुरीवर निर्भर असलेल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविणाऱ्या मजूर वर्गावर उपासमारीची कुर्हाड कोसळू नये म्हणून आयुक्त नागपूर यांचे दिनांक 23 मार्च रोजीचे पत्र व जिल्हा परिषद नांदेडची उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिनांक 7 एप्रिल रोजी दिलेल्या पत्राला अनुसरून माहूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विशाल सिंग चव्हाण यांनी दिनांक 15 एप्रिल रोजी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना मनरेगा अंतर्गत गाव पातळीवर विविध स्वरूपाची कामे उपलब्ध करून देऊन कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी शासनाने लागू केलेल्या सर्व नियमांच्या अधीन राहून ती कामे मजुरामार्फत पूर्ण करून घेण्याबाबत आदेशित केले होते। मात्र वाई बाजारचे प्रकरण पुढे आल्याने तालुक्यात अन्य ठिकाणी मनरेगा अंतर्गत सुरू असलेली व करण्यात आलेली बहुतेक कामे जेसीबी मशीनने करण्यात आलीत की मजुरांमार्फत याबाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे। माहूर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मनरेगा अंतर्गत सीसीटी सलग समतलचर, एमएमबी मातीनाला बांध, जेएसव्ही सिंचन विहीर, जेएसपीडब्ल्यू सार्वजनिक पाणी पुरवठा विहीर, जीएन गॅबियन बंधारा, एलबीएस व एलएनबी अनगढ दगडी बांध, एफसी पूर प्रतिबंधक बांध, व्हीबी विहीर पुनर्भरण, पंतप्रधान आवास योजना, एफपी शेततळे आदी कामे पूर्ण झाली आहे तर काही प्रगतीपथावर आहे। मनरेगा अंतर्गत तालुक्यातील वाई बाजार येथे सुरू केलेली कामे गुत्तेदारीने व मशीनद्वारे करण्यात येत असल्याची तक्रार होताच ती कामे थांबवून सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यामार्फत चौकशी सुरू असल्याने वरील कामाचीही चौकशी होणे काळाची गरज आहे। नसता शासनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासल्या जाण्याचीच दाट शक्यता निर्माण झाली आहे। दिनांक 25 जून रोजी पंचायत समिती कार्यालयाने मनरेगा अंतर्गत तालुक्यात करण्यात आलेल्या व सुरू असलेल्या कामाच्या विवरणात अनेक शेततळ्याचे गट क्रमांकच दाखविले नसल्याबाबत गटविकास अधिकारी विशाल सिंग चव्हाण यांना विचारले असता 7/12 व गट क्रमांकाची खात्री केल्याशिवाय कुठल्याही लाभधारकाला शेततळे मंजूर करता येत नसल्याची बाब त्यांनी स्पष्ट केली। संजय घोगरे, राजू दराडे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।